नमस्कार, खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत। अफवा नाही, सत्य बातमी आहे। बघूया आजची विशेष बातमी। आणि झाडांची गणना अजून झाली नाहीये। 1.5 वर्षाच्या वर झालं नगरपालिकेने सुरुवात केली आहे। आता काही दिवस आधी पेपरमध्ये आलं होतं पुन्हा की आता त्यांना फ्रेश कॉन्ट्रॅक्ट करून पाहिजे, ज्याला कदाचित 7 महिने अजून लागतील। आता कॉन्ट्रॅक्ट केव्हा होईल आणि ती गणना केव्हा कंप्लीट होईल ती पूर्ण प्रक्रिया मला वाटतं 10-11 महिने कुठे नाही गेले। गेल्या 11 वर्षांपासून आपल्याकडे गणना झालीच नाहीये, जेव्हा की 5 वर्षामध्ये एकदा करणं हे मॅन्डेटरी आहे। या गोष्टींचा वारंवार आम्ही महानगरपालिकेला उल्लेख करतोय, पण उत्तरं मिळत नाहीये। दुसरं म्हणजे आम्ही जेव्हा कंप्लेंट करतो कोणत्याही प्रोजेक्टची किंवा इलिगल ट्री फेलिंग जे अवैध वृक्ष कटाईची, तर आमचे नावं दिले जातात किंवा आम्हालाच चॅलेंज फेकला जातो की तुम्ही जाऊन वाचून घ्या तिकडे, आणि जर अवैध वृक्ष कटाई झाली आहे तर तुम्ही पाहिलंय का? जो विसिल ब्लोअर ऍक्ट आहे त्याच्यामध्ये खरं तर नाव डिस्क्लोज करणं हे अगदी म्हणजे गरजेचं नाहीये, पण सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना जेव्हा ते पत्र देतात त्याच्यामध्ये आमचे नावं टाकले जातात। सचिन दादाचे तर भरपूरदा गेले आहेत, तुम्ही पाहिलं का? तुम्ही तिथे उपस्थित होते का? झाड कापलं तेव्हा तुम्ही त्याचा पुरावा काय देऊ शकता? या सगळ्या गोष्टी नागरिकांकरता इतक्या सोपा नाहीये, तरी आम्ही एक झाडाकरता नेहमीच लढा देतोय। दुसरं सगळ्यात मोठं आहे ऑल्टरनेट डिझाईन्स। तर इथे कुणाल बसलेत, आर्किटेक्ट कुणाल, हा 3 असे उदाहरण आहेत ज्याच्यामध्ये आम्ही ऑल्टरनेट प्लॅन्स अँड ड्रॉइंग्स ऑलरेडी दिले होते, जिथे आपण झाडं वाचू शकत होतो, पण तेही घेतले नाही गेले। जेव्हा की ऑल्टरनेट डिझाईन मॅन्डेटरी आहे, स्वतः महानगरपालिका करत नाहीये, पण जेव्हा आम्ही पण ग्रीन आर्किटेक्ट्स देतोय तर ते पण उदाहरण म्हणून घेतले नाही जातात डिझाईन्स। दुसरं आहे की सर सांगतील 0 कन्व्हिक्शन रेशिओ जे FIR झाले आहेत, हे कागद जितके तुम्हाला दिसतात हे काही तुमच्याच वर्तमानपत्रांमध्ये, काही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, सगळीकडे अवैध वृक्ष कटाई आणि बाकी कंप्लेंट्सची नोंदणी सगळीकडे आहे। तुम्ही लोकांनी सातत्याने हे उचललेलं आहे, पण आज आम्ही जे बघतोय जितके FIRचा गठ्ठा आणलाय त्याच्यामध्ये 0 कन्व्हिक्शन है। याच्याबद्दल पालीवाल सर थोड़सा सांगतील। नमस्कार। देखिए, इतना हम लोग भी कोशिश करते हैं, आप लोग भी पेपर में छापते हैं, उसके बावजूद ये सिर्फ प्रॉमिस करते हैं कि हम कन्विक्शन करेंगे। इवन वो FIR करने को तैयार नहीं है। मुश्किल से किसी तरह से हम लोग FIR भी करा दें तो भी उस पर कोई एक्शन नहीं होता, कोई कन्विक्शन आज तक हुआ दिखा नहीं है। इतने दिनों से चल रहा है, कहीं किसी को भी कन्विक्शन हुआ क्या उसके ऊपर? हमको कहीं नहीं नजर आया। और इसमें ज़्यादातर तो सरकारी लोग ही इन्वॉल्व हैं जो कन्विक्शन करना चाहिए लेकिन नहीं करना चाहते। यहाँ तक के केसेस हैं कि जो पंचायत समिति होती है, पंचायत समिति के अध्यक्ष ही इन्वॉल्व है कहीं कहीं, और उनने भी कोई कन्विक्शन नहीं लिया। उनको बताने के बाद उनके, बल्कि उनके डिपार्टमेंट ने ही काटे। इतना सब होने काटने के बाद भी कोई उसके बारे में सुनता नहीं है। सिर्फ ये लगता है कि भाई हम काम कर रहे हैं। काम क्या कर रहे हैं? उनने भूले भटके मीटिंग ले लेती है, और मीटिंग में भी क्या होता है क्या नहीं ये खुदा जानता है। खुद तो आगे आते ही नहीं है मीटिंग में। जो अधिकारी है उसने सामने बैठना चाहिए तो वो बैठता नहीं है मीटिंग में, अपने किसी असिस्टेंट को भेज देता है, और असिस्टेंट बोलता है मेरे पास पावर नहीं है कुछ करने के, मैं आपकी ये पहुंचा देता हूँ ऊपर तक। ये पहुंचाने के लिए हम मीटिंग नहीं लेते, ये मीटिंग तो एज पर लॉ ली जाती है। रिस्पॉन्सिबल आदमी रहना चाहिए जिसने वहां पे वहीं के वहीं बोलना चाहिए। ही होती आजची विशेष बातमी। बघत रहा खबर जनता तक। लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।